नाच गाणं बघून तुम्ही समजलेच असतील आज व्लॉग मध्ये काहीतरी कॉमेडी आहे. आमचा रवी दादा वहिनीला 1-1 रुपये देतो त्याचा पण हिशोब घेतो. जाऊ दे, मी आलो पिटोरी देवीला घेऊन ना, वहिनीने माझं पण पाय धुले ना, मी तसाच येऊन पिटोरी देवीला ठेवली पाटावर ठेवणे का भुंबाव पण आला हात लावायला. मला काय कुठला काम जमं नाही का. आता यो आमचा रविदा त्याला वाटला मी फोटो काढतो म्हणून असा उभा राहिले. आमच्या गण्या आदाला कंचा टेन्शन आले काय समज नाही पण आलाय. ही आमची मोठी आत्या ना, तिच्या बाजूला आमची छोटी आत्या ना, यो छोटी आत्याच्या मुलीचा मुलगा तो म्हणजे आमच्या सोनुताईचा मुलगा. त्याला आज आम्ही जोखणार आहेत. कशात? तो वजन काट्यात. वजन काटा एका बाजूला ना, फलानी भरलेली टोपली एका बाजूला. भाईला एकदम लेवल केला. जोखून झाल्यानंतर मी गेलो दीदीकडे पेढे घ्यायला. आता दीदी चिंगूट आहे का मी हलकट आहे काय समजलंच नाही, कारण दीदीने मला अर्धाच पेढा दिला. जाऊ दे, अर्धा तर अर्धा पेढा खाल्ला ना, गेलो पिटरू देवीच्या पाया पडलो ना, तसंच लगे पाहुण्यांना लागलो पत्रावाला वाढाला. त्यानंतर आपला दुसरा काम मेन तो म्हणजे पाहुणी बसले त्यांच्यावर कॅमेरा फोकस करायचा. आता मेन मुद्दा, ही जी तुम्हाला 3 पोरा दिसतात ना, ती लय हलकट. ताटली भरून जेवतील ना, घमेला भरून खीर खातील ना, जाऊन पत्ती केला बसतील. जाऊ दे, आमच्या वहिनीचा लय औषया का. त्यांना कुठला पण सण असू दे, नाचल्याशिवाय जमत नाही. आता तुम्हाला नाच गाणं आवडला असेल, व्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला पटापट सबस्क्राईब करा बघू.